Amen.
आज इथं 3 दिवसाचा सप्ताह चालू आहे. काय आहे आपल्या धर्मामध्ये असं सांगितलंय, इष्टदेव वेगळा, कुलदेव वेगळा, ग्रामदेव वेगळा, स्थानदेव वेगळा, वास्तुदेव वेगळा, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवता म्हणण्यापेक्षा तुम्हाला रक्षण करणारे देवता नाही. आपलं हे सगळं शरीर आहे. या शरीरावर शास्त्र सांगतं केसाची देवता वेगळी, डोक्याची देवता वेगळी, कपाळाची देवता वेगळी, या डोळ्याची देवता वेगळी, पापण्याची देवता वेगळी. मी त्याचे सगळे वेळ जाणार आहे. तसं महाराजांनी विचार केला की अधिक मास अधिक मासाचा 4 दृष्टिकोनातून थोडा पहिला विचार आहे की अधिक मास. हा अधिक मास का ठरला तर आता ही जी अमावस्या आहे 15 तारखेला, त्या 15 तारखेला प्रतिपदा अमावस्या म्हणजे 15/18 आणि 1/18 हे दोन्ही एकादशी आहेत. सोमवारच्या दिवशी प्रचार करतात तर त्याला कोणत्याही तिथी म्हणतात. तर ती जी तिथी जास्त झालेली आहे
ठेवावी लागते. अशा 3 वर्षात 33 तिथ्या पाच 3 वर्षात या 33 तिथ्या झाल्या की त्याचा काय होतो, 1 महिना होतो. त्याला कोणता मास म्हणतात, अधिक मास. काही जण काय म्हणतात, अधिक मास हा खूप पवित्र मास आहे. कसा मास आहे, पवित्र मास. तुम्ही मला सांगा, जर अधिक मास हा जर पवित्र मास राहिला असता तर या मासामध्ये लग्न झाले असते की नाही, मुक्ती झाली असते की नाही, वास्तुशांती झाली असते की नाही, साखरपुडा. आता लोक कधीही करू बघा, करणाऱ्यानं कधी केलं तरी आम्ही शास्त्र सोडून करत नाही. आम्ही शास्त्र सोडून करत नाही, केलो नाही, तीन गोष्टी आहेत. म्हणून या गोष्टी काही करत नाही. तर या गोष्टी जास्तीत जास्त काय केलं तर जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण केलं. आता आंबे महाराजांनी तर विचार रोज कीर्तन करणारे माणसं आहेत. दोघाला कीर्तन करायला पुण्य लागतंय, पण महाराजाला बोलवून दक्षिणा देऊन हार घालून हा लोक कीर्तन करतात. म्हणजे महाराज पुण्यवानच आहे असं म्हणतात. नारदाची समायुक्तम वैष्णव परम पदम. वैष्णवाचं सगळ्यात परम पद असलेलं स्थान म्हणजे कीर्तनाचं स्थान. अशा स्थानावर रोज कीर्तन हे करत असतात. पण असताना सुद्धा महाराजांच्या डोक्याने विशेषतः आता भागवत महाराज म्हणत होते की भावनीच्या म्हणत आलं की आपण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय. चांगली कल्पना आहे. ऐका, इष्टदेव वेगळा, इष्टदेव वेगळा, उपासदेव वेगळा, ग्रामदैवत वेगळं आणि कुलदैवत. आता ग्रामदैवत आहे आणि कुलदैवत आहे. आता लग्न झाल्यावर ग्रामदैवताच्या तिथं पाशील सोडतात तर कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन पाशील सोडतात. कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन आपण पाशील सोडतो. का कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन गावावर जरी आपत्ती आली, अजून एकदा सांग, गावावर जरी आपत्ती आली आणि माझ्या घराचं रक्षण हे खंडेराया तू कर, त्याला सांगावं लागतं आणि तो 100%. आता आमचं मूळ गाव इथं होळ समुद्र, हे काही इथून लांब नाही. आणि आज म्हणजे 100 असते तर एकाच कुलदैवत हे महादेवाला सोडून आहे. एकाच कुलदैवत हे महादेवाला सोडून आहे. नाहीतर 99.9% कुलदैवत हा महादेवाचा. आता बरेच जणांना कुलदैवत माहीत असतोय, बरेच जणांना कुलदैवत माहीत असतो, मला त्याच्या मागे जायचं नाही. पण आज ते महाराजांच्या कुटुंबाने आज आपल्या खंडोबाच्या ठिकाणी आज 3 दिवसाचा सप्ताह केला. खरं तर कुणी असो, तुकोबारायांनी सुद्धा असं सांगितलंय की आपला कुलधर्म कुलाचार करायला पाहिजे, कुलधर्म कुलाचार पाळायला पाहिजे. बरेच जण असे असतात पाळत नाही. पण तुम्ही कुलधर्म कुलाचार जर पाळलं तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या घराला आणि आपल्या परंपरेला केसाला सुद्धा लागतं.
संपत आले. आता कोण नामस्मरण करतं. काल आम्ही रात्री तळेगावला गेलो होतो, तुमच्या पोरी तळेगावला. तिथं 24 तास 7 दिवस जप चालू केला. बाकी काही नाही, फक्त नामस्मरण. तुम्ही फक्त नामस्मरण, बाकी काही नाही. काही गावामध्ये नामस्मरण करतात, काही लोक 1 महिना मौन पाळतात, काही लोक 1 महिना अन्नदान करतात. काही लोक 1 महिना. आमचे मूळ पुरुष सद्गुरू गिरनार महाराज हे एकादशीच्या दिवशी सुद्धा 21,600 आणि असे जर परवाने आले एक महिन्याची तर रोज 21,600 रात्री बरोबर 3 वाजायचे आणि सकाळी 6 वाजता सूर्योदयावरती परवाने एक दिवस लोक करायचे. आता काल पंढरपूरला कधीच न येणार माणूस पंढरपूरला, आणि मी तू कसं काय रे पंढरपूरला. मला फक्त आश्चर्य वाटतं ना पंढरपूरला. हा ना महाराज अशी अशी परवणी आहे, एवढ्या पवित्र मासामध्ये पंढरपूरला यावं लागतं. त्याला बाकीचं काही माहिती नाही, पण अधिक मास असल्यामुळं पंढरपूरला गेलं पाहिजे एवढं मात्र त्याला नक्की माहिती. सर आज अधिक मास त्याच्यानंतर मल म्हणजे काही काही लोकांना काय म्हणतात मल मास म्हणजे पापाचा महिना. पापाच्या महिन्यातून असेल तर तुम्हाला देवाचा नाम घेतवाय वेला देवाचं नाव पुरुषोत्तम आहे. विष्णू सहस्रनामामध्ये पुरुषोत्तम नाव आलेलं आहे. देवाच्या 24 नामामध्ये पुरुषोत्तम नाव ईश्वराय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, वसुदेवाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकराय नमः, वासुदेवाय नमः, अनिरुद्धाय नमः. आता नाव पुरुषोत्तम. वेदामध्ये अनेक सूक्त आहेत. एक सूक्त आहे
तिचं नाव आहे पुरुष. सहस्रशीला तुका सहस्राक्षरा संतवाच सभूमी घोषा अंत्यतेजो शास्त्र सगळ्या पृथ्वीला व्यापून तो हा एक शिल्लक आहे शास्त्र. आपल्याकडे नामदेवांनी काय म्हणतात अनंत रूपाचे सार अनंत विभाचे आणि आपण बोलवतो ते बोलवतो. कुणाला बोलवतो? काय खायला बोलवतो? ऐका आज आपल्याला जोडण्याची किंमत कशी वाटली? देवाचा पितांबर करा. म्हणून महाराजांना फार सावध राहावं. आमचं लक्ष जरी आमच्या वस्तूकडे नसलं तर लोकांचं लक्ष आमच्याकडे लागतं. म्हणून महाराजांना खूप सावध राहावं. लावायला बोलवतो बघा. धोंडे जेवायला बोलवून चपाती खाऊ घालतात का? पुरी खाऊ घालतात का? मसाले भात खाऊ घालतात का? काय खाऊ घालतात? पुरणाची पोळी. आता काय आंबे महाराजांचे जावया
नंतर त्यांना दोन्ही ठोकावं लागतं. आता त्याचं महत्व सांगतो. धोंड्याला पहिल्या सुरू करायला कशाने शिजवावं लागतं, काय येतो वस्तू आपण हरभऱ्याची डाळ नीट ऐका. काय घेतो आपण? हरभऱ्याची डाळ आणि ज्या वेळेस माणसाला गुरुचं बळ नसतं, पत्रिकेत असं सांगितलंय कुठलंही बळ असो अथवा नसो त्याला गुरुचं बळ लागतं. गुरुचं बळ आणि गुरुचं जर बळ नसतं तर गुरुवारच्या दिवशी ते आजकाल युट्यूबवर सांगत असतो प्रदीप मिश्रा नेहमी सांगत असतो की ज्याला दोनदा हरभऱ्याची डाळ पिंपळाच्या झाडाला व्हावी ही काही का एक गुरुवारी जर एक मूठ जर माहिती तरी गुरुचं बळ मिळतं. नाहीतर एकादशीच्या दिवशी ज्याला हरभऱ्याची डाळ पिंपळाच्या झाडाला व्हायची त्यालाही गुरुवार प्राप्त होतो. आणि गुरुचा जप करून पंचांगमध्ये गुरुचं ध्यान करायला सांगितलंय. गुरुच्या वस्तूचं त्याच्यातली पहिली वस्तू जर काय तर ती हरभऱ्याची. पहिला सुरू काय शिकवतो, काय शिकवतं? हरभऱ्याची डाळ. नीट लक्ष देऊन आहे का? हरभऱ्याची डाळ. दुसरी वस्तू काय आहे? शिजल्यानंतर त्याच्यात काय घालतात? साखर, गुळ. गुळ. नाही आता आम्ही काय आम्ही काही साखरेची पोळी आम्ही कशाची खाणार? ऐका, गुळ हे मंगळाचं बळ देणार. नीट लक्ष देऊन ऐका. माणूस फाशी घेतो, माणसाची टक्कर होती, माणसाचा होतो, हे सगळं मुसळ खराब राहिलं असं म्हणतात. मंगळाचं कर्ज कशामुळे मंगळ खराब महाराज. ऋण, रोग, दरिद्रता, अपमृत्यू, भय, क्लेश, मनस्ताप हे सगळं त्या मंगळाच्या प्रभावामुळे. मग त्या गुरुच्या बरोबर कोणाला घालतात? गुळ घातलं म्हणजे काय होतं? त्याला मंगळाचं बळ प्राप्त होतं. नीट ऐका, मंगळाचं बळ प्राप्त होतं. पण हे पुरण कशात घालतात? कशात घालतात? त्याला गहू घ्यावे लागतात. पहिले काय घ्यावे लागतात? सगळ्या ग्रहाची ताकद असेल अथवा नसेल त्याला सूर्याची ताकद लागते. ज्यावेळेस रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध चालू झालं, रामचंद्राचे खिन्न होऊन बसले होते. खिन्न होऊन बसले असताना त्यांना ऋषींनी विचारलं तू असं का बसलास? ते म्हणजे आता युद्ध तर चाललंय, घरपोट चाललं. त्यांनी सांगितलं काही करू नकोस, तू आदित्य हृदयाचे पाठ कर. तो युद्ध परिष्कार सगळे खूप मोठं स्तोत्र आहे ते. तो 36 श्लोकाचा स्तोत्र आहे. त्यांनी सांगितलं की बाबा याचा पाठ केला. म्हणून गुळ, गहू याच्यामध्ये काय घातलं जातं? सूर्याचं धान्य घातलं जातं. पण सूर्याचं धान्य दळल्यानंतर काय होतं? लाल होतं का पांढरं होतं? नियतीनं कसं व्हायला पाहिजे? लाल व्हायला पाहिजे. लाल दळलं तर लाल व्हायला पाहिजे. कसं होतं? त्याला कशाचं बळ प्राप्त होतं? चंद्राचं बळ प्राप्त होतं. ठीक आहे का? पुरणपोळी खाणं एवढं सोपं नाही, पण करणे तेवढं अवघड आहे. मग त्याला कशाचं बळ प्राप्त होतं? चंद्राचं बळ प्राप्त होतं. त्याला चंद्राचं बळ प्राप्त होतं की त्याला काय करावं? त्याच्यात पाणी घालावं. पाणी घालून त्याला टिपावं लागतं, त्याला बळवावं.
पण त्याला तव्यावर घालावं लागतं. त्याला अग्नी द्यावा लागतो. म्हणजे नवग्रहाच्या नवग्रहाला होतात. म्हणून धोंड्याच्या महिन्यात धोंडा खाल्ला, धोंड्या सरकारने माणूस असला तरी सासऱ्याकडून अंगठी घालून घेऊन सोन्यासारखा होतो. म्हणून त्याला असा आहे त्याचं महत्वाचं काय. म्हणून आज इतक्या कष्टाने खरं तर तिची एवढी जोरात फोडणी काही उलटली आहे आणि महाराजांच्या मंडळी तिथं थांबले. मी म्हणलं आता ते फोडणीचा वास सगळ्या लोक इकडं तोंड करून बसायचं, तिकडंच तोंड करून बसायचं. आणि म्हणून हा धोंड्याचा महिना, या धोंड्याच्या महिन्यामध्ये महाराजांनी आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी रक्षण, ऐका, गावचं रक्षण होऊन चालणार नाही, झालं पण आपण वाचलं पाहिजे, आपल्या कुलाचं रक्षण व्हायला पाहिजे. महाराजांची सगळी मुलं आहेत. खरं तर परमादरणीय प्रातस्मरणीय निवृत्ती महाराज, मी नेहमी माझ्या कीर्तनात म्हणत होतो, त्यांची वाचा विठ्ठल म्हणत नव्हती, तर त्यांचा हाड सुद्धा विठ्ठल कधी म्हणतो, आजच मी कधी म्हणतो. पण हांडे महाराजांनी जे माझ्यावर प्रेम केलं, कदाचित संप्रदायामध्ये तेवढं प्रेम माझ्यावर कुठे दुसऱ्याने केलं असेल. शेवटी महाराज त्यांचा देह दिला, त्यांना सगळीकडे गडबड कुठवडले, चला आता लगेच त्यांना उचला, मला यायला जरा रस्त्यावर 15 मिनिट वेळ झाला. पण महाराजांच्या म्हणजे एकनाथ महाराजांच्या आईने, एकनाथ महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत औषधर महाराज येणार नाही तोपर्यंत आपण उचलणार नाही. ही सुद्धा निवृत्ती महाराजांची इच्छा. असं एवढ्या प्रेमात त्यांच्या कुळाचं रक्षण खंडेरायांनी तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत करावं, एवढी मी प्रार्थना करतो. आणि महाराज इथं विठोबाचं भजन घ्या, मग अवकाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात सांगतो.
कृतयुगाची भाषा वेगळी, त्रेतायुगाची भाषा वेगळी, द्वापर युगाची भाषा बघा. कृतयुगामध्ये ध्यान करावं लागतं, त्रेतायुगामध्ये दीप्त होम करावं लागतं, द्वापर युगामध्ये दीप्त देवाची पूजा करावी लागते, कलियुगात काही करावं लागत नाही, फक्त देवाचं नामस्मरण करावं. त्रेतायाम जगतो मकई द्वापरे परिचर्याया कलयुगातही कीर्तना. कलियुगामध्ये काय करावं लागतं? कलियुगामध्ये करावी कीर्तन, देवी नारायण इथे काय सांगतंय? सततं कीर्तयतो मां यदन्तस्य धर्मदाः नमस्यन्तस्य मां प्रत्या युक्तियुक्ता उपासते. महाराज म्हणतात बघा, तरी कीर्तनाचे नटनाचे आशले व्यवसाय करायचे करायचे पुढचा ऐका जे नामाची नाही पापाचे ऐसे तुम्हाला तुमचं पाप दिसतंय का? तुम्हाला तुमचं पुण्य दिसतंय का? आपल्याला दिसतंय पण कळत नाही, आपल्याला दिसतंय पण कळत नाही. असं बघा, एक जर देवाचं नामस्मरण केलं तर काय होतं? योगपणे काय मागे योगपणे आपला नाम हे म्हणजे काय हवे ऐसे माझे नाम बोल नाही जगती विश्वाची तुझे अवघी जगती महासुखे तुमवेद भरले. एक नामस्मरण केलं त्यासाठी एक नामस्मरण केल्यानंतर पण ते नामस्मरण उगत करणं काही सोपं आहे का? महाराज म्हणतात मला तो करणे जीव फिरे माही मनवातो चौदिशालो यही तो सुधीर नाही नामे रूपी नाही मेळ अवधावाचेचा बोध. नामस्मरण करताना काय केलं पाहिजे? शुद्धी तुमचे पाय उन्हाचे ध्यान अखंड नाम तुमचे वर्णावे. जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळेस तुकोबा राहिला त्याच्या सद्गुरूंनी काय मागितलं? पैसे मागितले का? प्रॉपर्टी मागितली का? काय मागितलं?
काय होत नाही. कसं आहे, जर आपण तांदूळ शिजायला ठेवला, पूर्ण शिजल्यानंतर चुलीवरून काढला तर मजा आहे. जर अर्धवट काढला तर भात खाण्यात मजा आहे का? तुम्ही आपण वरण खातो, वरण खाताना पूर्ण डाळ शिजली पाहिजे. सर्व भगवंताचं नामस्मरण करताना कशी अवस्था झाली पाहिजे? असो वैसा कोठे आठवची नाही ही चुकलेली माझी मन झाली देवाचं नाव घेणं अवघड आहे. आपला मुलगा शिव्या लवकर शिकतो तर देवाचं नाम लवकर शिकतो. शिव्या शिकवाव्या लागत नाही. गाली सिखाना पडता है क्या? शिव्या शिकवाव्या लागतात. विठ्ठल म्हणावं लागतं. आता नंतर तुझ्या शिकवावं काही शिकवायची गरज आपण त्या डिक्शनरीमध्ये तर अशा शिव्या आहेत, या डिक्शनरीमध्ये शिव्या नाहीत असा विषय. शिव्या शिकवावं. शेतामध्ये कुरडू पेरावा लागतो का? तण पेरावं लागतं का? हराळी पेरावी लागते का? काँग्रेस गवत पेरावं लागतं का? गहू पेरावं लागतं का? ज्वारी पेरावी लागते का? तांदूळ पेरावं लागतं का? तसं रोज उठलं की ऐका. आता लोक तुमच्याकडे येतात, महाराज गुरु करा म्हणून येतात. हार मोठा हार घालतात, सगळं करतात. आम्ही त्याला विचारलं, रोज नामस्मरण करत जा. त्यांना विचारते गावाला गेल्यावर कसं त्याचा पहिला प्रश्न. त्याचा दुसरा प्रश्न रोज चुकवत वाटतं. माझं म्हणतो अन्न रोज खावंच लागतं, जेवण रोज तसं नामस्मरण रोज. तर म्हटलं महाराज जमलं नाही तर श्वास घ्यायला बघताय नाही. तर म्हणते तर नाही घेतलं तर म्हणते ऐका, इकडे श्वास नाही घेतला तर म्हणतो, इकडे भगवंताचं नामस्मरण घेतलं नाही तर देण्यातच महाराजांचं प्रमाण तो काय म्हणतो, अधिक मास तुमचा संपत आला तर संपत आला, पण आता एकादशी पासून 5 दिवस, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या, हे 5 दिवस तुम्ही एक संकल्प करा. 5 दिवस
सप्तमी म्हणजे सप्तमी तिथीला फार मोठं महत्व असतं. सप्ताशासन परिदय स्त्री सप्त समित त्या सप्तमी तिथीला खूप मोठं महत्व आहे. त्या सप्तमीच्या दिवशीचा रविवार आला तर ती भानुसप्तमी होती. या भानुसप्तमीच्या दिवशी कोणतेही काम केलं काम खूप सफल होतं. उद्यापासून काही करू नका. रोज गोवारांनी शपथ घेऊन एक मंत्र दिला आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हातावा. रोज या माळेचा या मंत्राचा एक माळ तुमच्या गुरुनी तुम्हाला उघडा मंत्र तुझ्या करणार दोन्ही मंत्र सारखेच आहे. कानात गेलेलाही सारखाच आहे. उघडाही नाही तर पुन्हा दोघं भांडत बसले. हे मोठा करते सगळे फक्त जपणं फार मोठं गरजेचं आहे. म्हणून नाम जप उद्यापासून संकल्प करा की बाबा किमान 11 माळ 20 माळ 51 माळ आई वडिलांची सेवा करा. उद्यापासून रोज आमुषा वगैरे सतत आम्ही रोज आमच्या आता वडील गेले तरी वडिलांच्या प्रभूच्या पण आज सुद्धा आमच्या घरात आम्ही चारी करू आंघोळ झाली पूजा झाली सगळ्यात पहिले म्हणजे आता लोक म्हणते हे ग्रह ते ग्रह आईचे वडिलांचे पायात पडले की सगळे ग्रह त्याच्यात आविर्भूत होतात. आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. या हाताला दिवसात काहीतरी दान करा. आता मला आता रोज माझ्याकडे 33 बताशे 33 अनारसे 33 रेवड्या आपण कुठेतरी बघा. आपल्याला हे दान देण्यापेक्षा काम क्रोधाचं दान द्या, लोभाचं दान द्या, मोहाचं दान द्या, आपल्या शरीरातील अवगुणाचं दान द्या. आज संकल्प करा खंडे महाराजांचं सत्य आणि तेही खंडेरायाच्या साक्षीपणाने की मी माझं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे देवा तुझ्या चरणी अर्पण करतो आणि तुझा चढवणं ऐश्वर्य मी माझ्या अंगामध्ये लावतो. या शब्दाचं काहीतरी फलित करा. दान तर करता हो, पैशाचं दान करताल, कपड्याचं दान करताल, बताशाचं दान करताल. आज मला आमचा एकनाथ विचारत होता, हैदराबादून निघाला. मला म्हटला गुरु महाराज आपले लेख क्या म्हणजे फक्त खायचं का आणायचं विचारणार. मी सांगणार हे आण ते आण, त्याच्यात त्याला आनंद. आणायचं जर असलं तर भाव घेऊन ये, आणायचं असेल तर भक्ती घेऊन ये, आणायचं असेल तर श्रद्धा घेऊन ये, आणायचं असेल तर नम्रता घेऊन ये, आणायचं असेल तर सद्गुरूंच्या चरणाला अर्पण व्हायची भक्ती घेऊन ये. असं जर तू घेऊन आला तर तुझं कल्याण हा सगळा दृष्टिक्षेप आज एकनाथ महाराजांनी डोळ्याच्या समोर ठेवला. तुमचे सगळे आज खरं तर घरात महाराज हे बरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणणं अवघड आहे. तुमचा निश्चित खूप चांगला आहे. मुलंही सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणतात, दुसऱ्याला नाताला लावतात, नाताला म्हणजे विठ्ठल म्हणतात. त्याचं गुणा चूक समजतात. विठ्ठल नाताला लावतात त्याच्याकडे तुमच्या दैवयोगानं तुम्हाला सर्व सुनाही चांगलं करायचं. तुमचे वडील तुमच्यापैकी पूर्ण होतं म्हणून मूर्ती महाराजांच्या मुलाला तुम्ही जन्म घेतलात आणि तुमचा प्रभाव चांगला झाला. आणि इतर आपण हा जो नामसप्ताह करताय त्याचं पुण्यफळ तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना आज सगळ्यांना प्राप्त होऊ दे. या सत्याच्या निमित्ताने आज महाराजांनी खूप कष्ट केले आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी. कारण सगळ्या देवतेचं लक्ष असण्यापेक्षा कुलदेवतेचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आज कुलदेवतेची खूप इच्छा होती की आपल्याला कुलदेवतेची कृपा झाली पाहिजे. प्रार्थना करतो महाराजांनी बोलवलं बोलून आजच्या पर्यंत दिवशी इतरांची सेवा करायची त्यांच्या हातामध्ये संधी दिली. त्याच्याबरोबर
तुम्ही काय करा, या मुखाने नमस्कार घ्या. तुमच्या हातामध्ये मोक्ष आहे. त्याला अनेक लोकांची साक्ष आहे. अनेक लोकांची संपूर्ण भागवत संप्रदायाला तुम्ही उभा करा. त्या सगळ्या लोकांची साक्ष आहे. मला म्हणतात वैष्णवाचा वैष्णव म्हणजे कोण? काय करावी सांगणे थोडं भगवद्गीतेची त्याच्याकडे अशी तुळशीची माळ आहे. त्याच्या कपाळाला तुळशीचे तिळा आहे. त्याच्या घरात अशी तुळशीची माळ आहे. मेल्यावर लोक आपल्या पोटावर तुळशीचं पान ठेवतात. पण भगवानाने सांगितलं, अरे बाबा जिवंतपणी माळ घालू दे. तुझा हात घ्या, आपण त्याच्या चरणाला समर्पित कर. भस्म जरी नाही लावलं तरी चालेल. पण त्रिवेणी संगमी नाना भक्त कवी. तो अशा पद्धतीने राहतो. त्याला देवाच्या तुकाराम